परभणी शहरातील शंकरनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीस अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला तसेच महामानवांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अनिल कांबळे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत विषे यांची उपस्थिती होती। यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा गवारे, शेषराव जल्लारे, पांडुरंग रंगखाम, हेमंत साळवे, आकाश साळवे, स्वागत अध्यक्ष सय्यद इब्राहिम, आयोजक कॉम्रेड उत्तम गोरे, जयंती समितीचे अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले व सर्व समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या। जयंती मंडळाच्या वतीने यावर्षी विविध उपक्रम घेण्यात आले। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या उपक्रमाचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले। जयंती मंडळाच्या वतीने सायंकाळी 5 वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे प्रदीप बिशे, रणधीर भाग्यवंत, सुभाष गोरे, शैलेश भराडे, आशिष साळवे, शिवानंद सूर्यवंशी, श्रीधर कवडे, अमोल वाकळे, राहुल गायकवाड, माऊली गोरे, नितीन गायकवाड, अक्षय गोरे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आज शंकरनगर मध्ये डॉक्टर अनिल कांबळे साहेब यांच्या पुढाकारातून म्हणजे चांगल्या पद्धतीची जयंती साजरी होती। या ठिकाणी छोटे भाई असतील किंवा कॉम्रेड उत्तम गोरे साहेब असतील, सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या अण्णाभाऊच्या 105व्या जयंतीच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि खास करून जो शेड्यूल कास्ट आहे, ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो, ज्यांना आणखी सोप्या भाषेमध्ये आपण दलित म्हणतो, त्या सर्व दलित समूहासाठी माझी जयंतीच्या निमित्ताने एक अपेक्षा आहे की जो प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झालेला होता तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, अशी जर आपल्या सगळ्यांची इच्छा असेल तर आपण ह्या 59 जातीने परस्परांना समजून घेणं गरजेचं आहे, त्याचं दुःख समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टानं जो 2024 साली जो निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाच्या अनुषंगानं, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। आणि ज्या दिवशी त्याचं स्वागत होईल त्या दिवसापासून उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने सत्तांतर झालेलं आहे, दलिताच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती प्रक्रिया हळूहळू सुरू होईल। आणि त्यासाठी मी जयंतीच्या निमित्तानं मी सर्व 59 जातीतील समाज बांधवांना विनंती आहे की आपण एकमेकाला समजून घ्यावं, हीच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊच्या निमित्तानं आपण अभिवादन मानूया। सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून परभणी शहरातल्या सर्व जनतेला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या 105व्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप शुभेच्छा देतो। आज शंकरनगरमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या निमित्ताने ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला असे ते ऋषिकेश वाघमारे व इथली सर्व टीम यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी कॉम्रेड गणपतजी बिशे यांनी अतिशय चांगला विषय या ठिकाणी मांडलेला, अवकडचा विषय असेल, इथल्या कामगारांचा विषय असेल, इथल्या लोकांचा विषय असेल, मातंग समाजाच्या अनेक विषयाबद्दल त्यांनी अतिशय चांगलं सखोल मार्गदर्शन असं केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये की आपल्या लोकांना मी सांगू इच्छितो की अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं की अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं आहे की जग बदल घालून सांगून गेले मध भीमराव, आणि म्हणून आपल्याला फुले शाहू आंबेडकरच्या मार्गावरती आपल्याला चालावं लागेल आणि शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही। शिक्षण घेतल्यावरच आपण मोठे होऊ आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की सगळ्यांनी शिक्षण घ्यावं आणि आपले मुलं डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, या माध्यमातून आपण मोठे करावं, एवढी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो।